गुड मॉर्निंग. आता मी आहे आपल्या वाईच्या गणपती घाटावरती. तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की आता वाईमध्ये उद्यापासून लघु कुंभमेळा भरवला, म्हणजे वाईमध्ये पहिल्यांदाच असा कुंभमेळा येते. तर बरीच जोरदार तयारी चालू आहे आत्ता आपल्या या गणपती घाटावरती. तुम्हाला दाखवतो काय काय केलं इथं आणि काय काय नाही. आणि बरीच मोठे मोठे लोक इथं उपस्थित राहणार आहेत. पूर्ण म्हणजे मुख्यमंत्र्यांपासून बरीच लोक इथं उपस्थित असणार आहेत वाटतं. उद्यापासून हा लघु कुंभमेळा सुरू होतोय. आत्ता तरी नदीला पाणी भरपूर वाटते. उद्या कदाचित आणखीन पाणी सोडतील. आणि त्या आपल्या जो वाईचा छोटा पूल आहे त्याच्या पलीकडं पण काम चालू आहे साफसफाईचं. पूर्ण ह्या घाटावरती गर्दी अशी आपल्याला बघायला भेटेल उद्यापासून. इथं आपलं गणपती मंदिर आणि तुम्ही बघताल इथून मधून आहे ना एक थोडासा ब्रिज केला आहे छोटासा, पलीकडं अलीकडं करण्यासाठी ब्रिजचं काम चाललं आहे छोट्याशा. आणि इथं समोरच इथे एक मंडप टाकला आहे आणि तिकडे एक मोठ्या मंडपाचं काम चालू आहे. मागच्या टायमिंगला मी इथंच उभं राहून एक व्हिडिओ बनवली होती की इथं ज्या प्रकारे गटाराचं पाणी सोडलं जातं आहे, तर इथं त्यांनी आता टेम्पररी मला वाटतं सोल्युशन्स काढलेत. आणि हे सगळं पूर्ण परिसर एकदम गटर झाला होता, घाण झालं होतं. तर त्यांनी आता इथं वाळू टाकून सगळं लेवल केलं आणि बऱ्यापैकी बंद केलेले. आणि इथं छोटे छोटे चेंबर्स पण काढलेले आहेत. आणि जरी तसं बघायला गेलं तरी अजूनसुद्धा या गटराचं पाणी या पायपीमार्फत आहे ना इथंच येतं आहे. तिथं पण इथं नदीतच जाते. आणि इथलं जे साठलेलं पाणी होतं गटराचं हे त्यांनी इथं फक्त भरून काढले. या साईडला जर बघितलं तर इथं जेवढे छोटे छोटे झोपड्या होत्या या लोकांच्या, मला वाटतं त्यांनासुद्धा काढायला लावले. कारण का इथं पूर्ण लेवलिंगचं काम चालू आहे. तोडचा इकडचा भाग त्यांनी वर घेतला नदीचा. आणि या गोटवडेकर ब्रिजच्या इथं अशा प्रकारे पाणी अडवले. त्यामुळं ह्या जो मागचा फुगवटा आहे पाण्याचा तो वाढलेला आहे. त्यामुळं छान दृश्य दिसत आहेत. कदाचित उद्या पण त्याच्यापेक्षा थोडंसं आणखीन पाणी सोडतील असं वाटतंय. तात्पुरतं का असेना पण हे जे दृश्य आहे ते बघायला खूप छान वाटतं. पण इथून पुढं सुद्धा काहीतरी ह्याच्यावरती परमनंट सोल्युशन्स काढले पाहिजेत. हे जे समोरचं एक गटर आहे आणि त्याच्यानंतर इथून एक जे गटर येत आहे गोटवडेकर हॉस्पिटलच्या बाजूने, त्याच्यावरती पण काही ना काहीतरी यांनी उपाय काढलेला पाहिजे. तर अशा प्रकारे तयारी चालू आहे जोरात. बघूयात उद्यापासूनचा कुंभमेळा आपल्या इथं कसा दिसतोय आणि कसा होतो.